नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे सागर आणि मुक्ता दोघेही रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. तेव्हा सागर मुक्ताला म्हणतो की मी अजून बरंच काही करू शकतो, बरंच काही. आणि जर तुम्ही पुन्हा असं माझ्याबरोबर वागलात ना तर. तेव्हा इथे मुक्ता म्हणते तर काय. तेव्हा इथे सागर मुक्ताच्या कानामध्ये म्हणतो तर मी तुम्हाला सायकॅट्रिककडे घेऊन जाईन. तेव्हा मुक्ता म्हणते सायकॅट्रिककडे का बरं. तेव्हा सागर म्हणतो हो, ज्या बायका आपल्या नवऱ्याला पब्लिक प्लेसमध्ये किंवा बागेमध्ये असं मारतात ना सगळ्यांच्या समोर, त्यांना सायकॅट्रिकची गरज असते, ट्रीटमेंटची गरज असते, म्हणून मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन. तेव्हा मुक्ता आता रागावून निघून जाणार. तेवढा तर सागर म्हणतो अहो नाही नाही, मस्करी केली, मी मस्करी केली. आणि तो म्हणतो पण एक गोष्ट मी तुमच्यासाठी करूच शकतो, म्हणजे तुम्हाला कुठेतरी मी फिरायला घेऊन जाऊ शकतो ना, हे सरप्राईज तर मी तुम्हाला देऊच शकतो. तेव्हा मुक्ता म्हणते खरंच, कुठे जायचं आहे आपण. तेव्हा सागर म्हणतो मुक्ता ते सरप्राईज आहे, मग ते जर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तर कसं काय चालेल बरं, मग ते सरप्राईज राहणार नाही ना. तेव्हा मुक्ता म्हणते बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण आदित्य आणि सईलासुद्धा घेऊन जाऊया, त्यांनासुद्धा आता सुट्ट्या लागतील ना. तेव्हा सागर म्हणतो हो हो ठीक आहे, आपण एक काम करूया, आई बापू त्याच्यानंतर लकी, स्वाती, कोमल, आपण सगळ्यांनाच घेऊन जाऊया, चालेल ना मग. तेव्हा मुक्ता म्हणते सागर असं काय करताय तुम्ही. तेव्हा सागर म्हणतो मग काय, मी आपला विचार करतोय आणि तुम्ही काय हे बोलताय सगळ्यांना घेऊन जाऊया म्हणून. तेव्हा मुक्ता म्हणते मी पण आपल्या दोघांचा विचार करते. तेव्हा सागर म्हणतो पण माझी ती चावी कुठे आहे, मी कधीपासून माझी चावी शोधतोय, माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्या कपाटामध्ये. तेव्हा मुक्ता म्हणते सागर ती चावी मी तुम्हाला नंतर शोधून देईन, आधी तुम्ही हा रूमवर जो पसारा केला आहे ना तो प्लीज तुम्ही बाजूला ठेवा, निदान तुमचा पसारा तरी तुम्ही आवरा, असं मुक्ता म्हणते. त्यानंतरला इथे सावनी आता आपल्या मैत्रिणीबरोबर बोलत असते. तिची मैत्रीण म्हणते पण सावनी, अगं तू तर म्हणाली होतीस की 10 लाख रुपये तू देणार आहेस म्हणून, मग ते 10 लाख रुपये तू कधी देणार आहेस, तुला जमणार आहेत ना द्यायला की नाही. तेव्हा सावनी म्हणते 10 लाख रुपये मी देणार, मी एकदा सांगितले ना देणार म्हणून, आणि हे बघ माझ्याकडे पैसे आहेत हा, तू मला आठवण करून देऊ नकोस, माझ्याबरोबर लक्षात आहे, 10 लाख रुपये तुला दिल्यास कारण आहे ना, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी देईन तुला. त्यानंतरला सावनी म्हणते की चावी तर माझ्याकडे आहे, पण सागरच्या कपाटामधून पैसे कधी काढू, ते लवकरात लवकर काढायला हवेत. तर इथे मुक्ता आता किचनमध्ये काम करत असते. तेव्हा तिला आठवत असतं ज्या वेळेला इथे सागरने डिवोर्सची गोष्ट केलेली असते, तेव्हा मुक्ता तिथे जाते, डिवोर्स पेपर फाडून त्याच्या अंगावरती फेकून देते आणि सगळ्यांसमोर इथे सागरला मिठी मारते. तेव्हा तिथे आता मुक्ताने सांगितलेलं असतं की मी कधीही असा विचार करणार नाही आणि तुम्हीसुद्धा करायचा नाही. त्यानंतरला लकी तिथे येतो. त्याच्या आधी मुक्ता मनामध्ये विचार करत असते की नक्की कुठे घेऊन जाणार आहेत सागर, मला काय सरप्राईज असणार आहे. जे काही सरप्राईज असेल ते मला संध्याकाळी कळेलच, आता काही विचार करायला नको आणि उगाचच इथे पूल बांधायला नको. तेव्हा लकी येतो आणि म्हणतो आई मी येतो डॉक्टरांकडे जाऊन. तेव्हा मुक्ता म्हणते लकी अरे तू एकटा जाऊ नकोस, थांब मी सुद्धा तुझ्याबरोबर येते. तेव्हा इथे लकी म्हणतो अगं वहिनी कशाला, ड्रायव्हर आहे ना माझ्याबरोबर, तो घेऊन जाईल मला क्लिनिकपर्यंत. तेव्हा मुक्ता म्हणते अरे डॉक्टर तुला क्लिनिकपर्यंत घेऊन जाईन, पण मी आतमध्ये येईन ना तुझ्याबरोबर, नक्की काय होतं आहे काय नाही, काय ट्रीटमेंट करायची आहे हे मलासुद्धा कळेल, तेव्हा थांब तू एकटा नको जाऊ, फक्त 10 मिनटं लागतील, भाजी फक्त फोडणीला घालते, माझी तयारी सगळी करून झाली आहे. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते मुक्ता अगं तू जा त्याच्याबरोबर, भाजी मी करते दे. तेव्हा मुक्ता म्हणते नाही नको लकी, तू 10 मिनटं बस ना, मम्मीला बसू दे, मी लगेच भाजी फोडणीला देते. तेवढ्यातच इथे आता सागर येतो आणि म्हणतो अगं आई तू माझी चावी कुठे बघितलीस का. अगं माझ्या कपाटाची चावी सापडत नाही आहे, महत्त्वाची चावी आहे ती माझी, माझी डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये असतात, पैसे त्याच्यामध्ये असतात. त्यानंतरला मुक्ता म्हणत असते की सागर एवढी महत्त्वाची चावी आणि तुम्ही त्या ड्रेसिंग रूमच्या कपाटामध्ये ठेवली होती, खरंच सिरियसली तुम्ही माझ्याकडे द्यायची ना. तेव्हा सागर म्हणतो मुक्ता तुम्हाला ती दिसावी म्हणूनच मी त्याच्यामध्ये ठेवली होती ना, सिंगापूरला जाताना मी सगळी तयारी केली होती आणि चावी मात्र मी त्याच्यामध्ये ठेवली होती. तेव्हा इथे मुक्ता म्हणते मग आता तुम्ही एक काम करा, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, चावी मी तुम्हाला शोधून देते, सांगितलं आहे ना, आपण शोधूया सगळीकडे. तेव्हा इथे सागर म्हणतो मुक्ता मी सगळीकडे शोधून झाली आहे, अहो मी आपला सगळा रूम शोधून काढला आहे, मग जर रूममध्ये नसेल तर कुठे बरं जाईल चावी, तुम्ही सांगा ना मला. तेव्हा इथे मुक्ता म्हणते सागर मग तुम्हाला नीट ठेवता येत नाही का, सिरियसली तुम्ही त्या ड्रेसिंग रूमच्या त्या ड्रॉवरमध्ये ठेवलीत, मग आता हरवणारच ना, कुणी उचलले काय माहिती. तेव्हा सागर म्हणतो मुक्ता आपल्या बेडरूममध्ये कोणी गेलं होतं का,
कोणी गेलं होतं का तिथे? तेव्हा मुक्ता म्हणते, सागर माझ्याशिवाय कोण जाणार आहे तिथे? तेव्हा इथे सागर म्हणतो, ती मला सापडायला हवी आहे, माझ्या महत्त्वाच्या फाईल त्याच्यामध्ये आहेत, मला हव्यात त्या फाईल आता. आता मी माझं काम कसं करणार आहे? तेव्हा इथे सागर आता बघता बघता सावनीकडे बघतो. तेव्हा सावनी खूपच जास्त घाबरते. तेव्हा इथे आता सागरला संशय येतो. सावनी म्हणते, सागर एक मिनिट एक मिनिट हां, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तुझी चावी मी घेतली आहे की काय? असं का वाटतं तुला? म्हणजे मी चोरी केली आहे असं वाटते का तुला? तू माझ्याकडे असं का बघतोयस? तेव्हा सागर म्हणतो, पण मी कुठे काय बोललो आहे तुला? मी म्हणालेलंच नाही आहे की तू चावी घेतली आहेस म्हणून. तेव्हा ही सावनी म्हणते, अरे पण तू माझ्याकडे बघतोयस तसंच ना? म्हणजे माझ्याकडे तुम्ही चोराच्या दृष्टिकोनातून बघताय. तेव्हा इथे इंद्रा म्हणते, ए सावने, खरं खरं सांग, तू माझ्या सागराची चावी घेतली आहेस का? तेव्हा सावनी म्हणते, अहो एक सासूबाई, मी कशाला बरं चावी घेईन आणि मी काय करणार आहे चावी घेऊन? तेव्हा स्वाती म्हणते, ए सावनी, तुझा काही भरोसा नाही हां. तेव्हा तू आता खरं खरं सांग, चावी तू घेतली असेल तर दादूसला देऊन टाक. तेव्हा सागर म्हणतो, सावनी, चावी तुझ्याकडे असेल तर काही न बोलता लगेच देऊन टाक, हवं तर मी तुला काही बोलणार नाही, पण माझी महत्त्वाची चावी आहे, लवकरात लवकर देऊन टाक. सावनी म्हणते, सागर, तू माझ्यावरती चोरीचा आळ घेतोयस, तुला असं वाटतंय की मी चोरी करेन? अरे मी या घरामध्ये मला तुम्ही राहू देताय, तेच माझ्यासाठी खूप आहे. मला काय गरज आहे चोरी वगैरे करायची? आणि सागर, मी तुझ्या मुलांची आई आहे, तू आता मला त्यांच्यासोबत चोर ठरवणार आहेस का? खरंच सिरियसली तुला असं वाटतं की ती चावी मी चोरली असेल? असं का वाटतंय तुम्हाला? या घरामध्ये जे काही घडतं सगळ्याचं खापर माझ्यावरती फोडता आणि मोकळे होता. मी काही तुम्हाला आयतीच मिळते का? मी असं का करेन? तेव्हा इंद्रा म्हणते, सावने, जास्त बोलू नकोस हां, बोलण्यामध्ये वेळ वाया घालू नकोस. खरं खरं सांग, चावी कुठे आणि माझ्या लेकाची चावी देऊन टाक. तेव्हा सागर म्हणतो, सावनी, हे बघ, उगाच बोलण्यामध्ये वेळ वाया घालू नकोस. मी सुद्धा तुला एकदाच सांगतोय, खरं खरं सांगतोय, चावी देऊन टाक, नाहीतर काही खरं नाही. तेव्हा सावनी म्हणते, अरे मी काही तुम्हाला सगळ्यांना एकटी आयतीच मिळते का? तुम्ही लकीला किंवा स्वातीला का नाही विचारलं? म्हणजे त्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे म्हणून आणि माझ्यावरती नाही म्हणून तुम्ही मला चोर ठरवून मोकळे होणार का? तेव्हा लकी म्हणतोय, माझं नाव कशाला घेते? मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे आणि मी कशाला दादूच्या रूममध्ये जाऊ? मी नाही गेलो त्याच्या रूममध्ये. तेव्हा इथे स्वाती म्हणते, आणि मी तर कधीच जात नाही आणि मला काही काम असेल तर मी मुक्ताला सांगते. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की स्वाती आणि लकी हे दोघं जण नाही घेणार, मला चांगलं माहिती आहे, पण तुझ्याकडे असेल ना सावनी, तर वेळ वाया घालू नकोस, चावी मला लगेच देऊन टाक. तेव्हा इंद्रा म्हणते, अरे सागऱ्या, चल ना आपण हिच्या रूममध्ये बघूया, चल, तिच्या रूममध्ये शोधाशोध केल्याशिवाय काही सापडणार नाही. तेव्हा सावनी म्हणते, नाही नाही नाही, रूममध्ये अजिबात जायचं नाही आहे, मी आत्ताच सांगते. रूममध्ये का जात आहे तुम्ही? तिथे काही नाही आहे. तेव्हा इथे आता मुक्ता म्हणत असते, जर तुझ्या रूममध्ये चावी नाही आहे ना, तर मग तुम्ही नाही का म्हणताय? चला ना जाऊया, आपण शोधाशोध करूया आणि सगळ्यांच्या रूममध्ये शोधू. तेव्हा सावनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, आता तुम्हाला माझ्या रूममध्ये शोधाशोध करायचीच असेल तर मी नाही म्हणत नाही, पण सागर एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझ्या रूममध्ये चावी नाही सापडली ना, तर प्रत्येकाच्या रूमची तपासणी करायची, तू शोधाशोध सगळीकडे करायची. तेव्हा इथे सागर म्हणतो, आधी तुझ्या रूममध्ये चल चल. तेव्हा सावनी सगळ्यात आधी येते आणि तिने आता बेडच्या गादीखाली तिने ती चावी लपवून ठेवलेली असते. ती लगेच आपल्या हातामध्ये ठेवते आणि म्हणते, शोधा शोधा, आता सगळीकडे शोधा. तेव्हा आता सगळेजण कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये, आजूबाजूला सगळीकडे आता शोधाशोध करत असतात. इथे सावनी म्हणते की चावी बरं झालं माझ्याकडे आली, पण ती हातात ठेवून आता काही जमणार नाही. काय करू, एक काम करते, लकीच्या जॅकेटमध्ये ती चावी लपवून ठेवते, म्हणजे कुणालाही माझ्यावरती संशय येणार नाही. सगळेजण लकीकडे संशयाने बघतील. तसेही त्याचे सगळे ग्रहतारे बिघडलेलेच आहेत, तर सागरला त्याच्यावरती लगेचच डाऊट येईल. तेव्हा मी तेच काम करते, आता त्याच्या जॅकेटमध्येच ठेवते. तेव्हा मुक्ता म्हणत असते की सहजासहजी सावनी ती चावी तिच्याकडे असेल तरीसुद्धा मिळू देणार नाही, ती नक्कीच दुसरीकडे सुद्धा कुठेतरी लपवून ठेवू शकते. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, सागर आपण एक काम करूया, तुम्ही जरा आदित्यचा सुद्धा कपाट बघा. तेव्हा सावनी म्हणते, काय तुम्हाला आदित्यसुद्धा आता चोर वाटतोय का? तेव्हा मुक्ता म्हणते, नाही आहे ना रूममध्ये चावी, मग शोधू दे ना, तुम्ही कशाला एवढा हल्ला करताय? आणि तसंही आदित्यचा रूम आणि त्याचं कपाट तुम्हीच आवरता ना, मग कशाला घाबरताय? त्यानंतरला सागर आदित्यची रूम चेक करत असताना आणि त्याच्या कपाटामध्ये चेक करत असताना सावनी तेवढ्यातच लकीच्या जॅकेटमध्ये आता खिशामध्ये आता चावी लपवून ठेवते. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की सहजासहजी सावनी काही चावी मिळू देणार नाही आहे. तेव्हा आपण एक काम करूया, आपण जाऊया आणि पुन्हा आपल्या रूममध्ये शोधूया, आजूबाजूला कुठे ठेवली असेल का चुकून ते आपण बघू. स्वाती म्हणत असते की मम्मी, मला पण इथे काही सापडत नाही आहे. इंद्रा म्हणते, स्वाते, तुला पण नाही सापडत आहे ना? मला पण नाही सापडत.
चल आपण जाऊया, आता बाहेर जाऊन बघूया कुठे असेल तर. या सावनीवरती माझा तर काही विश्वास अजिबातच नाही आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की चला सागर, चला आपण आपल्या रूममध्ये चेक करूया सगळेजणं. तेव्हा इथे सगळेजणं आता आपापल्या रूममध्ये तर जातात. मात्र इथे सावनीले खूप मोठा खेळ खेळलेला असतो. लकीच्या जॅकेटमध्ये चावी लपून ठेवलेली असते. त्यानंतरला लकी आता बाहेर येतो. त्याने जॅकेट काढून ठेवलेलं असतं आणि तेवढंच तो मोबाईलवरती आता काही खेळत असताना बघत असताना तिथे सावनी येते आणि म्हणते की चला आता लकीच्याच इथे आता जॅकेटमध्ये चावी लपून ठेवली आहे. ते आता सगळ्यांना कळायला हवं आणि सगळ्यांचा संशय त्याच्याकडे जायला हवा. म्हणजे नंतर जरी चावी माझ्या हातामध्ये आली आणि मी चोरी केली तरीसुद्धा कुणाचंही लक्ष माझ्याकडे येणार नाही आहे. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, काय रे लकी, बघितलंस ना, सगळेजण माझ्यावरती आरोप करत होते. शेवटीला माझ्या रूममध्ये चावी सापडली का आणि आता शोधत बसले त्यांच्या रूममध्ये. तेव्हा इथे लकी म्हणत असतो, वहिनी तू येतेस ना माझ्याबरोबर डॉक्टरकडे. हे बघ मी खाली गाडीजवळ जाऊन थांबतोय, तू लवकर ये. तेवढं ते जॅकेट उचलत असताना आता त्याच्यामधून चावी खाली पडते. चावी पडल्यानंतर सावनी आरडाओरडा सुरू करते, म्हणते सागर, मुक्ता लवकर बाहेर या, इकडे या. ही बघा सागरची चावी कुठे कपाटाची ते बघा. लकीच्या जॅकेटमधून चावी खाली पडली. तेव्हा इथे लकी म्हणत असतो की नाही नाही, माझी काही चुकी नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे. मला नाही माहिती की ही चावी माझ्या जॅकेटमध्ये कुठून आली. त्यानंतरला इथे सागर ती चावी उचलतो आणि म्हणतो, अरे ही तर माझीच चावी आहे, कुठे सापडली, कुठे होती. तर इथे सावनी म्हणत असते, अरे लकीच्या जॅकेटमधून पडली, विचार लकीला विचार. याचा अर्थ काय होतं लकी, तूच ती चावी ठेवली होतीस ना तुझ्या खिशामध्ये आणि तुला विचारलं तर खोटं बोललास, नाही म्हणालास ना. तेव्हा इथे लकी म्हणत असतो, नाही दादूस नाही, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इंद्रा म्हणते, सावने तुला काय वाटलं गं, माझा पोरगा काही चोरी करेल काय, आणि तो कधी चोरी बिरी करत नाही. त्याला पाहिजे असतील ना पैसे तर तो त्याच्या दादूसकडे मागतो, कळलं ना तुला. तेव्हा सागर म्हणतो, लकी खरं सांग, ही चावी तू ठेवली होतीस का तुझ्या जॅकेटमध्ये. तेव्हा इथे लकी आता गप्पच बसतो. काय बोलावं त्याला काही कळतच नाही. आधी सागरचा त्याच्यावरती राग असतो कारण त्याने खूप चुका केलेल्या असतात. तेव्हा इथे लकी म्हणतो, दादूस प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, मी खरं सांगतोय, मी या माझ्या जॅकेटमध्ये ठेवली नव्हती, ती कशी पडली मला माहिती नाही आहे. तेव्हा सागर त्याला आता धावून त्याच्या अंगावरती मारायला जात असतो. तेवढ्यातच मुक्ता येते म्हणते, सागर एक मिनिट थांबा, अहो त्याला विचारा तरी त्यांनी ठेवले की नाही. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा सागर म्हणतो, कुणाची बाजू घेत आहे तुम्ही, कुणाची बाजू घेत आहे, याची. याने किती चुका केल्यात ना, जरा आठवा, मागे जा आणि सगळे आठवा किती चुका केल्या त्याने, आणि तुम्ही याला सगळेजण पाठीशी घालताय. याने काही चुकी केली नाही आहे असं वाटतंय का तुम्हाला. तेव्हा इथे सागर म्हणतो, अरे यांनी खूप चुका केलेल्या आहेत, त्याच्यासमोर ही चुकी काहीच नाही आहे. चावी जर तू ठेवली होतीस तर विचारल्यानंतर सांगायचं तरी होतंच ना. तेव्हा लकी म्हणतो, नाही दादूस. तेव्हा इथे सावनी आता म्हणत असते, आता कशी मजा आली, आपण एक काम करूया, आता सगळ्यांसमोर लकीची बाजू घेऊया. सावनी म्हणते, अरे सागर, लकीने ती ठेवलीसुद्धा असेल, चुकून राहिली असेल, नाहीतर त्याला माहितीसुद्धा नसेल की चावी त्याच्या जॅकेटमध्ये आहे, मुलांनी खेळता खेळता टाकली असेल, म्हणून तर त्याला माहिती नाही आहे ना. तेव्हा इंद्रा म्हणते, हो सागऱ्या, अरे हा मेकअपचा पुडा बरोबर बोलतोय, असंच झालं असेल ना. आणि लकी कशाला तुझी चावी ठेवेल, याआधी त्याने कधीतरी असं केलं आहे का. तेव्हा इथे सागर म्हणतो, अगं आई, याने आधी खूप चुका केलेल्या आहेत, कधीतरी असं का करणार नाही तो. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, सागर तुम्ही शांत व्हा ना, या वेळेला लकीने असं काही केलं असेल मला नाही वाटत, लकीने मुद्दामून काहीच नाही केले, तुम्ही प्लीज त्याच्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा इथे लकीला आता फार वाईट वाटतं कारण त्याने खरोखर ह्या वेळेला काही केलेलं नसतं, पण आता आधी खूप चुका केलेल्या असतात, म्हणून ह्या वेळेला सागरचा पुन्हा गैरसमज झालेला असतो की लकी असं करू शकतो. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, सागर अहो एकदा तुम्ही शहानिशा तरी करायची ना, लकीने ह्या वेळेला काय नाही केले असं मलासुद्धा वाटतं. तर पुढील भागामध्ये इथे मुक्ता म्हणत असते की सागर तुम्ही एकदा लकीला व्यवस्थित विचारायचं तरी, शहानिशा करायची आणि मग तुम्ही आरोप करायला पाहिजे होतेत ना, लगेच का त्याच्यावरती ओरडलात. तेव्हा सागर म्हणतो, तुम्ही सगळेजण त्याची बाजू घेणं बंद करा, त्याने याआधी काही चुका केलेल्या नाही आहेत का, यावेळेला त्याने कशावरून माझी चावी घेतली नसेल. तेव्हा इथे सावनी म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना पुरून उरेन आणि नेहमी मी जिंकेन, मी कधीही हारणार नाही, नेहमी मीच जिंकणार, आणि आता ती चावी मला परत मिळवावी लागेल आणि काही करून कपाटामधून ते पैसे चोरावे लागतील. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की प्रत्येक वेळेला मी काही ना काहीतरी प्लॅन करतो आणि असं काहीतरी घडतं की सगळा मूड ऑफ होतो, स्पॉईल होतो. तेव्हा मुक्ता म्हणत असते की सागर अहो आता कुठेतरी आपण बाहेर गेलो असतो आणि एकमेकांबरोबर गप्पाच मारल्या असत्या ना, जे तुम्ही मला तिथे बोलला असता
ते सगळं तुम्ही इथे माझ्या समोर बसून माझ्याशी बोलताय. मला सगळं तुमच्या मनातलं सांगताय. ते सुद्धा आपल्या रूममध्ये, आपल्या खोलीमध्ये. आपण दोघेच आहोत ना सागर? आणि तुम्ही सगळे मला तुमच्या मनातलं सांगताय. हेच खूप आहे माझ्यासाठी, असं मुक्ता आता प्रेमाने सागरला म्हणते.